छोटासा यश यश अभ्यास लॉकडाऊन मूल्यमापन लघुकथा छोटासा यश 15 मार्चला अचानक सर्व शाळांचे कामकाज बंद झाले. विषाणूचा कहर झाला. पंतप्रधानांनी लॉकडाऊन जाहीर केले. आणि सर्व व्यवहार ठप्प झाले. शाळा कॉलेजचे शिक्षण तात्पुरते थांबले. माझा वर्ग इयत्ता पहिली. शाळेचे शैक्षणिक वर्ष संपत आलेले असतानाच अचानक शाळेचे कामकाज थांबले. मुलं आणि शिक्षक दोघेही बेचैन झाले. आकारिक मूल्यमापन चालू होते. लेखी परीक्षा म्हणजे संकलित परीक्षेची तयारी चालू होती आणि सर्व थांबले. नंतर ऑनलाईन शिक्षण सुरू झाले. आधीपासून व्हॉट्सअपवर अभ्यास देणे चालू होते, त्यामुळे मुलांना हे नवे नव्हते. एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट एवढे महिने झाले, पण माझा यश काही व्हॉट्सअपवर अभ्यास करत नव्हता. 4 वेळा फोन झाले, बोलणे झाले पालकांशी. घरभेटी 3 वेळा झाल्या, पण पालक दुर्लक्ष करतात असे आढळून आहे. त्याला परत फोन केला. शेवटचा प्रयत्न करावा हा विचार केला. फोन झाला आणि मी भाजी आणायला बाहेर पडले. सोसायटीच्या बाहेर चक्क यश दिसला. मला खूप आनंद झाला. त्यालाही आनंद झाला. यश म्हटले, काय रे बाळा कसा आहेस? यशला म्हटले, काय रे बाळा कसा आहेस? यश जरा हळवा झाला व मला बिलगला. मीही त्याला जवळ घेतले आणि विचारले, काय झाले रे? तो म्हटला, बाई मला भाजलं पाठीला. मी पहिले मलाही वाईट वाटले, तरी त्याला विचारले, बाळा तू अभ्यास का करत नाहीस? तो बोलला, बाई आईच सांगत नाही मला, मी रोज विचारतो. तेवढ्यात त्याची आई आली. त्या म्हणाल्या, बाई. मी म्हटले, बोला यशची आई कशा आहात? मी छान. त्या बोलल्या. मग मी मूळ विषयावर बोलले. यशची आई, त्याचा अभ्यास गेली 5 महिने. त्याची आई बोलली, गेले 5 महिन्यापासून आला नाही मला व्हॉट्सअपला अभ्यास. का बरं? त्या म्हणाल्या, बाई खरं सांगू का, याच्या अभ्यासाकडे मी मुद्दाम लक्ष देत नाही. 2 मोठी मुलं आहे याच्यापेक्षा त्यांचा अभ्यास असतो. ताईची वेळ 8 ते 12 आणि दादाची वेळ 12 ते 5. मी यशचा अभ्यास त्यामुळे घेऊ शकत नाही. सॉरी बाई खरंच. मी त्यांना म्हटले, एकच मोबाईल आहे का? त्या म्हणाल्या, 2 आहेत, पण त्याचे बाबा ऑफिसला जातात घेऊन. एक मोबाईल ते सकाळी 9ला जातात. एक मोबाईल ते सकाळी 9ला जातात, रात्री 9ला येतात. यापुढे जेवण आवरण घरातलं, त्यामुळे याचा अभ्यास राहतो. मी म्हटले, बरं असे करता येईल आपल्याला. त्याचा अभ्यास म्हणजे पाढे, वाचन, लेखन, गणित, क्रिया, अंक, वाचन, लेखन, इंग्रजीचा अभ्यास आहे. हे करून घ्या आणि व्हॉट्सअपवरील अभ्यास जरा पाहून ठेवा. लिहून घ्या आणि जमेल तसे घेत जा. हेही नाही जमले तर माझ्या घरी पाठवा 2 तास रोज. यशची आई खुश झाली. यश बोलला, बाई मला समजले मी काय करायचे ते. आता दुसरीच्या अभ्यासाला लागतो. यश खुश झाला आणि खुशीत नाचतच पुढे जाऊ लागला. आई पण खुश झाली आणि म्हणाल्या, बाई यशला उद्यापासून तुमच्या घरी सोडते. आणि मी पण पुढे निघाले. मनात आले, चला यश तर सुधारेल, अभ्यासाला लागेल आणि माझा छोटासा यश दुसऱ्याच्या अभ्यासाला लागेल.